नमस्कार, शुभ सकाळ. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर बऱ्याच दिवसांपासून मी एक किचन ऑर्गनायझेशनच्या रॅकच्या शोधात होती. मी बरेच दिवस झाले ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, त्याचबरोबर मिशो अशा बऱ्याचशा वेबसाईटवर शोधत होती, पण फायनली मला हा मिळाला आहे आणि हा मी ऑफलाईन घेतलेला आहे. तर इथे बघू शकता, पण याची लिंक अवेलेबल आहे. मी त्याची लिंक पण तुमच्याबरोबर शेअर करेन. तर हा ना 2 टायरमध्ये आहे. हा खालचा भाग आहे आणि त्याचबरोबर जो आहे ना छोटा, तो वरती आपण ठेवायचा आहे. तो कशा पद्धतीने फिट करायचा ते पण दाखवते. पण दिसायला अगदी छान आणि खूप स्पेशियस आहे असं मला वाटलं. म्हणजे याच्यामध्ये मी मागे आणि पुढे बऱ्यापैकी बॉटल्स वगैरे ज्या काही असतात त्यांना ठेवू शकतात. तर बघा, हा फक्त याच्यामध्ये अशा पद्धतीने वरती ठेवून घ्यायचा आणि तो इझिली असा सेट पण झाला. पाठीमागून तुम्ही बघाल ना तर असं वाटणारच नाही की तो असा कुठे 2 लेअरमध्ये आहे म्हणून. असं जेव्हा तुम्ही समोरून बघाल ना तेव्हा पण तुम्हाला कळणार नाही, पण जेव्हा तुम्ही ते म्हणजे वरचा भाग काढाल ना तेव्हाच फक्त कळण्यात येतो की हा 2 भागांमध्ये डिवाइड केलेला आहे. तुम्हाला पाहिजे तर दोन्ही वेगवेगळ्या पर्पजसाठी तुम्ही वापरू शकता. तुम्हाला हा छोटा वापरायचा असेल तर तुम्ही छोटा पण फक्त वापरू शकता, किंवा हा जर मोठा तुम्हाला वापरायचा असेल तरी देखील तुम्ही वापरू शकता. पण मी आपल्या किचनमध्ये आता ते बघणार आहे की कशा पद्धतीने सेट होतो. किचन तर आपलं हे जे आधी सेट केलेलं होतं ना, तर मला तसंच थोडंफार करायचं आहे. म्हणजे ते काढून त्याच्या जागी हा ठेवून बघायचा आहे. पण नंतर मी म्हटलं की हा इथे ठेवून बघू कसा दिसतोय, कारण इथे जर मी ठेवलं ना तर म्हटलं किचनचा विंडो वगैरे ओपन करताना थोडासा प्रॉब्लेम होईल आणि याच्यातल्या बरण्या वगैरे ज्या काही आपण ठेवू ना त्या तेवढ्या अशा दिसून पण येणार नाही, त्या एका साईडला जातील. मग मी विचार केला की आपण साईडला ठेवू किंवा मग त्याच्या बाजूला ठेवू, कारण ॲक्च्युली वुडनचं आहे ना म्हणून थोडीशी मला भीती पण वाटते. कारण किचनमध्ये काम थोडंसं पाण्याचं असतं, कधी कधी वाफ येत असते पदार्थाची शिजताना वगैरे, तर मॉइश्चर पकडून परत मग ते खराब व्हायला नको. आणि मग मी इथे ठेवून जर ही पाण्याच्या बॉटल वगैरे किंवा ऑइल बॉटल वगैरे जरी ठेवली ना तरी ती भीतीच आहे मला, कारण ते एका साईडला आहे. कारण ते हात थोडासा लावताना थोडासा प्रॉब्लेमच होईल. आणि जर मी याच्यामध्ये या 2 जार ॲट अ टाइम ठेवत होती ना तर त्या 2 जारनेच त्याचा म्हणजे ते पूर्ण ट्रे झाकून जात होता. म्हणजे काहीच दिसून येत नव्हतं. पाठीमागे मी काय ठेवणार आहे ते पण कळणार नव्हतं, आणि पाठीमागे काही ठेवलं तर ते म्हणजे काढायला पण प्रॉब्लेम होणार होता तेवढा. आणि वरती जर मी ही जर मिठाची बरणी ठेवली असती तर वरती पण काही जागा नव्हती. म्हणजे एवढंच राहत होतं. मग आता मी विचार केला की याला कसं ऑर्गनाईज करू आणि कशा पद्धतीने आपल्याला करता येईल. कारण माझं आणि सचिनचं, आमचं बऱ्याच दोघांचं कंटिन्यूस तेच डिस्कशन चाललेलं, इथे ठेव, तिथे ठेव, तिथे ठेव, इथे ठेव, असंच सगळं आमचं मगाचपासून चाललेलं. आणि मी त्याला एक ठिकाणी ना सगळं ठेवून दाखवत होते की बघ आता कसं दिसतंय, बघ आता कसं दिसतंय. आणि या ज्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, म्हणजे ज्या मी खाली ठेवते, जे सिरॅमिक्सचे जार वगैरे आहेत ना ते पण मला तिथेच ठेवायचे आहेत, कारण ते मला नेहमी यूज होतात. तर या जे सिरॅमिकचे जे जार आहेत ना त्याच्यामध्ये मी दही वगैरे लावते बऱ्याच वेळा. आणि कधी जर एखादा पदार्थ काही असा असेल ना की जो तिथल्या तिथे मला ठेवायचा असेल झाकून किचनच्या इथे ना, किंवा एखादं छोटंसं पॅकेट असेल, जर आता सपोज एखाद्या वेळेस आपण काहीतरी खडा मसाला जास्त झाला तर मी त्याच्यात टाकून ठेवायची, बॉटल ओपन नाही करायची, किंवा मसाल्याचा डबा पूर्ण ओपन करणार आणि मग त्याच्यामध्ये ठेवणार. कारण तुम्हाला माहिती आहे मी बऱ्याच वेळा मसाले हे फ्रीजमध्ये पण स्टोअर करते. तर मग एखादं पॅकेट एक्स्ट्रा कुठलं राहिलं वगैरे ना तर ते मी त्या सिरॅमिक जारमध्ये ठेवून घ्यायची. त्याच्यासाठी ते सिरॅमिक जार वगैरे मला सगळं खालीच हवं आहे. थोडंसं भाग आहे इकडचा थोडासा क्लीन करून घेते. क्लीन करायची गरज नाही, कारण ऑल्टरनेट डे तर पूर्ण मी डीप क्लिनिंग जवळपास करते. म्हणजे रोज फक्त मी वरूनच्या वरती क्लीन करते, म्हणजे शेगडी आणि आजूबाजूचा. पण एक दिवस सोडून ना मी पूर्णपणे, म्हणजे पूर्ण जेवढं किचन प्लॅटफॉर्मचं आहे ना सगळं काढते. इवन हे हंडा कळशी वगैरे आहेत ना ते पण पूर्ण उचलते आणि मग ते पूर्णपणे क्लीन करून घेते. नाहीतर मी फक्त जेव्हा रोज करायचं असतं ना तेव्हा फक्त गॅस शेगडी उचलून त्याच्या खालचंच करून घेते आणि गॅस शेगडी करते आणि आजूबाजूला थोडंसं पुसून घेते. पूर्ण असं काही पुसत नाही. हा पण रॅक ॲक्च्युली खूप चांगली याची क्वालिटी आलेली आहे, तो पण पुसून घेते. ॲक्च्युली मला थोडंसं असं वाटलेलं की हा पण कसा लोखंड टाईपमध्ये आहे, तर मला असं वाटलेलं की त्याला पण थोडीशी गंज वगैरे लागते की काय, पण नाही, याला पण गंज वगैरे काही लागले नाही. आणि हा पण ना व्हाईट कलरचा असल्यामुळे दिसायला खूप छान दिसतो. हा आयकियामधनंच घेतलेला आहे मी. आणि आता जो नवीन जो ऑर्गनायझेशन रॅक मी घेतला आहे ना तो पण आयकियामधनंच घेतलेला आहे. तर याची ना मी आयकियाची लिंक जी असेल ना ती तुम्हाला शेअर करते. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन परचेस करू शकता आणि खरंच खूप छान आहे. तर इथे मी सगळे एक करून सचिनला दाखवते की बघ असं ठेवू का, तसं ठेवू का. आणि याची कॉस्ट तुम्हाला सांगते. हा आय थिंक 750च्या रेंजमध्ये मला मिळालेला आहे हा रॅक.
म्हणजे 729 अशी काहीतरी याची कॉस्ट होती, म्हणजे 750 आपण ऑलमोस्ट पकडू शकतो. पण मला असं वाटतं कारण मी बाहेर पण ऑनलाईन मिशोवर किंवा ॲमेझॉनवरती असे बघत होती थोडेसे असे मोठे रॅक आणि ज्याच्यामध्ये भरपूर असं काही राहील असं जर मी घ्यायला गेले ना तर 500-600 पर्यंत तर त्याचा चार्जेस होतेच होते, ऑनलाईनला मला दिसत होते. नंतर मग मी विचार केला, अनायसे मी गेलेली IKEAला आणि मी बऱ्याच दिवसात IKEAला माझं जाणं झालं नव्हतं कारण मी सेल सेक्शनमध्ये जास्त जाते. तर आम्ही सेल सेक्शनमध्ये न जाता यावेळेस ना की फक्त फिरायला गेलो. म्हटलं चल पहिलं वरपासून आपण सुरुवात करू कारण त्यांचं जे किचन सगळ्याच्या गोष्टी आहेत ना ते सेकंड फ्लोअरला आहेत. तर आम्ही म्हटलं आपण लेफ्टने जाऊया आणि पहिलं सेकंड फ्लोअरलाच जाऊ आणि मग तिथे बघूया काय आहे का सेकंड फ्लोअरला. आणि सेकंड फ्लोअरला गेलो तर तिथे मला हे पहिलं नजरेला हेच म्हणजे हे रॅक दिसलं आणि मी ते लगेचच पिक केलं. मी अजिबात विचार नाही केला क्षणाचा की हे कसं दिसेल कारण त्यांनी जे ऑर्गनाईज करून ठेवलेलं ना ते पण खूप सुंदर दिसत होतं, म्हणून मी म्हटलं नाही आपण हेच घेऊया. आता याच्यामध्ये अरेंज करताना ज्या काही गोष्टी म्हणजे जे कंटेनर होते ना ते भरायला लागणार होते, म्हणून मग मी ते भरून पण घेतले कारण मीठ वगैरे जवळपास संपलेलं, मीठ संपलेलं, तेल संपलेलं. तर म्हटलं परत ते काढायला परत सगळं हे करायला नको. मग आता जेव्हा आपण ऑर्गनाईज पूर्ण करतोच आहे ना, आता क्लीन पण केलं आहे तर म्हटलं ते आपण गोष्टी सगळ्या करून घेऊ. आणि ना या छोट्याशा ज्या 4 आहेत ना त्या मी इथे ठेवणार आहे कारण या ना अगदी व्यवस्थित पद्धतीने इथे बसतील. तर माझ्याकडे या ना 8चा सेटमध्ये अवेलेबल आहे. हे जितके प्रोडक्ट्स मी तुम्हाला दाखवते ना या सगळ्यांची लिंक जर अवेलेबल असेल ना तर मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन. मला एक्झॅक्टली आता माहिती नाही कारण हे सगळे मी ऑफलाईन घेतलेत पण त्यांच्या वेबसाईटवर तुम्हाला तिथे अवेलेबल असतील. हे ना ब्लॅक पेपर क्रशर आहे म्हणजे काळी मिरी क्रशर आहे आणि याच्याने ना काळी मिरी ना अगदी मस्त होते. म्हणजे खूप आपल्याला ते जेव्हा आपल्याला वाटून वगैरे घालायचे असते किंवा बऱ्याच वेळा आपण पिझ्झा वगैरे करतो किंवा पास्ता वगैरे करतो किंवा त्याचबरोबर कोणाला हाफ फ्राय एग वगैरेच्या काही रेसिपीज वगैरे करायच्या असतात ना तर तेव्हा ते खूप छान आहे. इथे ना मी याच्यामध्ये आता जे बेसिक छोटे छोटे जे मसाले असतात ना ते ठेवते. तर मी मेथी ठेवते. मेथी ही मला कधीतरी फार क्वचित कधीतरी भाज्यांमध्ये यूज होते, जसं भोपळ्याची वगैरे भाजी असते तर तसं मी त्याच्यामध्ये वापरते. आणि जेव्हा मला डोस्याचा बॅटर वगैरे ठेवायचं असतं ना तेव्हा मला मेथी लागते. तर मग म्हटलं इथे तिथे करण्यापेक्षा आणि फार कमी यूज होतील पण ते महत्त्वाचे पदार्थ असतील असे पदार्थ आपण या रॅकमध्ये ठेवूया. तर इथे मी धणे घेतले. तर धणे पण मला जेव्हा कधी मी असं डोस्याचं बॅटर करते किंवा वेगवेगळे सार करते तर तेव्हा मला धणे लागतात आणि त्याच्यामुळे मी म्हटलं आपण धणे पण इथेच भरून ठेवू. बघा तर धणे पण ठेवले आणि त्याचबरोबर अशा ज्या काही पदार्थ लागणार होते छोटे मोठे ना ते सगळे मी इथे ठेवले. बऱ्याच वेळा मला ॲसिडिटीचा त्रास बराच होतो मला कधी कधी, तर त्यासाठी धणे आणि बडीशेप, भाजलेली बडीशेप वगैरे जर ते ठेवलं ना तर ते पण ते पटकन समोर असणारं म्हणजे दिसणारं असेल गोळी वगैरे कधी खाण्यापेक्षा. तर मी ते पण नेहमी ठेवते. माझ्या मेडिसिनच्या बॉक्समध्ये मी ठेवते ते बऱ्याच वेळा. पण आज मी म्हटलं इथे समोरच राहू दे म्हणजे ते दिसायला पण येतं, छान दिसेल आणि आपल्याला ते यूज पण होईल. तर हा जो कंटेनर आहे तर याच्यामध्ये मी काय करणार आहे ना चिवडा भरून ठेवणार आहे. जो दिवाळीच्या हॅम्पर्सच्या वेळेस ना मी चिवडा बनवलेला आणि तो नाचणीचा चिवडा होता. नाचणीचे कुरमुरे येतात त्याच्यापासून बनलेला म्हणजे त्याचा चिवडा मी बनवलेला जो आपल्या हॅम्पर्समध्ये गेलेला आणि तो काही आम्हाला खायला मिळालाच नव्हता कारण तो सगळा संपून गेला. जेवढा मी बनवत होती ना जशाच्या ऑर्डर येत जातील ना तसा तो संपून गेला. हा नाचणी, मखाना आणि थोडासा शेव असा मिक्स करून मी हा चटपटीत तिखट असा शेव बनवलेला आणि हा हॅम्पर्समध्ये गेलेला, प्रीमियम हॅम्पर्समध्ये. तर तो पण म्हटलं थोडासा बनवला तर तो पण आता इथे ठेवून घेऊ. तर आता सेट करताना विचार करते की कशा पद्धतीने सेट करू कारण पहिला मी रॅक हा लावून घेतलेला पण नंतर मग मी असं झालं माझं की अरे नाही मी तर हा असा नाही लावलेला, म्हणून मग मी हे परत सगळं काढून घेतलं आणि मग आता परत लावायचा प्रयत्न करते. तर प्रयत्न आता हे आहे ना ही कलोंजी आहे, काळे तीळ नाही आहेत, कलोंजी आहे. तर मी त्या तिथे ठेवून घेतल्या कारण त्या पण कधी पराठे वगैरे करताना लागतात. तर इथे धने, बडीशेप आणि जे आपले बेसिक मसाले जे मला काही ठरवलेले आहेत माझ्या डोक्यात मी, तर ते इथे 4 बॉटल्स या व्यवस्थित राहतील. पुढे पण 1 बॉटल राहील पण मी नाही ठेवणार आहे, खूप जास्त गर्दी नको. तेलाची बॉटल पण मी इथे व्यवस्थित ठेवते आणि ही बॉटल ना अजिबात लीक वगैरे होत नाही त्याच्यामुळे आपण हे व्यवस्थित ठेवू शकतो. खालच्या रॅकमध्ये मी इथे ना या ज्या मिरच्या घेऊन आलेली ना
त्या ठेवल्यात, म्हणजे त्या पण मला इथे तळताना परफेक्ट म्हणजे पटकन मिळतील, लक्षात पण राहतील. आणि आता थंडी चालू झाली तर मी या बिया खायला चालू केलेल्या आहे सकाळी ड्रायफ्रुट्स बरोबर, तर त्या पण माझ्या लक्षात राहतील म्हणून मी त्या इथे समोर ठेवून देते. आणि असं खूप आतमध्ये नाही, याच्यामध्ये जर छोट्या छोट्या साईजच्या ठेवल्या तर तुम्ही 3 बॉटल आरामात राहतील खाली. पण मी आता बेसिक पाठीमागे 2 ठेवल्या आणि काळी मिरी माझ्याकडे अख्खी थोडीच होती म्हणून मी ती थोडीच ठेवली आहे बघा इथे. आणि इथे जे आपला चिवडा केला ती बरणी, आणि याच्याबरोबर इथे डेकोरेशनसाठी छोटंसं एक आर्टिफिशियल छोटंसं प्लांट आहे, हे पण मी IKEAमधनं घेतलेलं. आणि हे मिक्स हर्ब्स आहेत जे पिझ्झा वगैरे कधीतरी करतो, पास्ता वगैरे करतो ना, त्यासाठी यूज होतं. तर तिकडचं ऑर्गनाईज झाल्यानंतर आता म्हटलं याला ऑर्गनाईज कसं करायचं. तर याच्या खाली सर्वात आधी जी चिंचेची बरणी एवढे दिवस वरतीच होती, म्हणजे लोळत पडले असं म्हणू शकतो, कारण ती तिला मी किती दिवस झाले विचार करत होती कुठे ठेवू, म्हणून मी तिथेच ठेवली ती. आणि हे कुल्हड पण माझे वापरात येत नव्हते, कारण मी ते साईडला ठेवल्यामुळे ना त्याच्यामध्ये कधी पिणं व्हायचंच नाही, म्हणून मी ना कुल्हड पण जे होते चहासाठीचे तर ते इथे साईडला ठेवून घेतले, म्हणजे ते माझ्या यूजमध्ये येतील आणि समोर राहिले ना तर ते दिसण्यात पण येतात. सॉल्ट आणि पेपर मी इथे साईडला ठेवले. याच्यामध्ये माझ्या थोड्याशा खाऊच्या गोळ्या, म्हणजे ज्या जेलीचे चॉकलेट्स होते जे मला दिवाळीला गिफ्ट म्हणून आलेले, तर ते असंच तोंडात टाकावे म्हणून मग मी असं ठेवले. मी याच्यात काही लोणचं वगैरे ठेवलेलं नाहीये. आणि ही माझी जी सिरॅमिक जार आहे छोटीशी, जी मी तुम्हाला म्हटलं की याच्यात काही उरलेले पदार्थ वगैरे असतात, मसाले वगैरे पॅकेट्स असतं, ते मी त्याच्यात ठेवते. तर तुम्ही पण अशी आयडिया एखादी नक्की ट्राय करून बघा की एखादा पदार्थ मध्ये जेव्हा आपल्याला एखादा पदार्थ यूज होतो काही, म्हणजे कुठलं पॅकेट्स असेल आणि ते अर्ध पॅकेट यूज करतो आणि मग ते ठेवायचं कुठे पटकन लक्षात येत नाही, तर असा एखादा डब्बा असेल छोटासा किचनमध्ये ना, तर तुम्ही त्याच्यामध्ये ठेवू शकता इझिली. तर आता हे जे चहा पावडर आणि मिठाचा जो डब्बा होता तो इथेच ठेवून घेतला मी. आणि थोडे जे स्पून असतात ना ते पण मी इथेच साईडला ठेवून घेतले. आणि इथे ना थोडंसं हे लोखंडाचं असल्यामुळे माझ्याकडे एक मॅग्नेट आहे, अन्नदाता सुखी भव, तर हे मी म्हटलं आपण इथे लावून घेऊ. आणि ते लावल्यानंतर ना खरंच खूप सुंदर असा लुक आपल्या किचनला आलेला, आणि तो तुम्ही बघू शकता. सर्वात शेवटी माझी जी ही नेमप्लेट आहे, अन्न हे पूर्ण ब्रह्म, आणि ते झाल्यावर आपलं किचन तयार झालेलं आहे. तर हे झालं आपल्या किचनचं मेकओव्हर, म्हणजे एक साईड कंप्लीट झाली. आणि आज तुम्ही मला म्हणाल की किचनच्या प्लॅटफॉर्मवरतीच बसली असतो, तर आज माझा मोह आवरत नाही आणि मला इथून निघावंसच वाटत नाही, इतकं छान आणि पीस वाटतं इथे बघून. तर तुम्हाला कसं वाटतं मला नक्की कमेंट करून सांगा. आणि एका साईडचं तर झालंय, दुसऱ्या साईडचं बाकी. मी तुम्हाला म्हटलेलं मागे की बरेच दिवस झाले मी एखाद्या रॅकच्या शोधामध्ये होती आणि अनायसे पटकन नजरेसमोर आला आणि असं झालं की नाही बस हाच रॅक आपण घेऊया, आणि मग तोच मी हा रॅक घेतलेला आहे. यासाठी तुमच्याकडे काही सजेशन असेल मला नक्की कमेंट करून सांगा. आणि या साईडसाठी मला जे काही करायचं असेल त्याच्यासाठी पण तुमच्याकडे काही आयडिया असेल तर ते देखील मला नक्की कमेंट करून सांगा. आजच्या व्हिडिओ खाली मी तुमची म्हणजे काय बोलतात ना तेवढ्याच उत्सुकतेने, जेवढी तुम्ही माझ्या व्हिडिओची वाट बघत असताना तेवढ्याच उत्सुकतेने मी तुमची आजच्या कमेंट सेक्शन मध्ये वाट बघणार आहे. तर न विसरता कमेंट करा आणि छान छान असे सजेशन देखील द्या. उद्या एका छानशा ब्लॉग मध्ये भेटते. आजचा ब्लॉग इथेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.